नमस्कार मित्र. आज आपण श्लोक 10 जाणून घेणार आहोत. तो या प्रकारे आहे. लोकयात्रा भयम लज्जा दाक्षिण्यम त्यागशीलता पंच यत्र न विद्यन्ते न कुर्यात तत्र संस्थितिम. ज्या ठिकाणी उपजीविका करणे साधने विकसित नसतात, शिक्षा होईल याचे भय नसते, लोकलज्जा अशा प्रकारचे काही नसते, लोक स्वतःच्या कार्यात कुशल नसतात, त्याच्यात त्याग करण्याची प्रवृत्ती नसते, अशा ठिकाणी व्यक्तीने राहू नये. चाणक्याने सांगितले. चाणक्याचा हा नीती शिकवण्यामागीलचा हेतू अगदी स्पष्ट आहे. ते म्हणजे लोकांना व्यवहार ज्ञान शिकवणे. त्या उद्देशाला अनुसरून ते म्हणतात, जी साधने नसली तर माणूस तिथे प्रतिष्ठितपणे जगणार कसा? जिथे शिक्षेचे भय नसते तिथे अपराध अपावू लागतात, अपराधी बळकट बनतात, बिनधास्त बनतात आणि मनाप्रमाणे वागू लागतात. त्यामुळे जीव आणि संपत्तीला धोका उद्भवू शकतो. चार लोकांची लाज जिथे वाटत नाही आणि लोक जिथे थातुरमातुरपणे काम उरकणारे असतात, अशा ठिकाणी राहून प्रगती तर होणारच नाही, परंतु आपल्याला शांतपणे जीवन जगताही येणार नाही. म्हणून आपण तिथे वस्ती न करणे केव्हाही चांगले ठरेल, असं चाणक्याने यामध्ये सांगितलेलं आहे. बघा, व्यवहार ज्ञान म्हटले की आजूबाजूच्या समाजातील सगळ्या गोष्टींचा, सगळ्या व्यक्तींचा समावेश त्यामध्ये होतो. तर अशा गोष्टीला अनुसरून चाणक्यांनी एकत्रितपणे सांगितले आहे की ज्या ठिकाणी उपजीविकेची साधने विकसित नाही, शिक्षा होण्याचे भय नाही, लोकलज्जा अशा प्रकारचे काही नाही, लोक स्वतःच्या कार्यात अकुशल आहेत, त्यांच्यात त्याग करण्याची प्रवृत्ती नाही, अशा ठिकाणी आपण राहू नये. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.